पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे। समाजातील सत्य आणि पारदर्शकता जपण्याचं महत्त्वाचं कार्य पत्रकार करतात। त्यांच्या लेखणीमुळे समाजाला योग्य दिशा मिळते। शासनाच्या योजना सोप्या शब्दांमध्ये नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं मोलाचं कार्य पत्रकार करत असल्यामुळे शासनाचा लोकजागृतीचा बराचसा ताण हलका होतो, असं कौतुक निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी पत्रकार दिनाचं औचित्य साधून केलं आहे। निफाड तहसील कार्यालय या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। दरम्यान यावेळी व्यासपीठावर जिल्हा रुग्णालय निफाडचे उपाधीक्षक डॉक्टर तंबाळे, वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती निफाडचे डॉक्टर कोशिरे, निफाडचे तालुकाध्यक्ष अरुण खांगल, नायब तहसीलदार श्रीमती खेडेकर, ज्येष्ठ पत्रकार हरुणभाई शेख आणि शेखर देसाई, विस्तार अधिकारी बोरसे आदी उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये पत्रकारांना लेखणी, डायरी आणि पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचे कार्य गौरविण्यात आलं। उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांच्या योगदानाची यावेळी प्रशंसा करत त्यांना प्रेरणा देणारे शब्द दिले। समाजाचा खरा दर्पण पत्रकार आहेत। त्यांच्या कार्यातून लोकशाहीला बळकटी येते। यामुळे हा फक्त पत्रकारांचा सन्मान नसून समाजाच्या आवाजाचा सन्मान असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। बातमीचा धांडोळा घेताना पत्रकार पूर्णवेळ प्रयत्नशील असतात। यामुळे वेळेची मर्यादा न पाळता कार्यरत असल्यानं त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं। यामुळे पत्रकार दिनाचं औचित्य साधून सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली। हा उपक्रम एक दिवसीय नसून वर्षभरात केव्हाही ग्रामीण रुग्णालय निफाड या ठिकाणी आरोग्य तपासणी करण्याची संधी पत्रकारांना उपलब्ध असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। दरम्यान पत्रकारितेचा भूतकालीन आढावा आणि वर्तमान परिस्थिती यांना देखील यावेळी अधोरेखित करण्यात आलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक निलेश देसाई यांनी तर सूत्रसंचालन बाजीराव कमानकर यांनी केलं। दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त तालुक्यामध्ये जिल्हाभर आणि राज्यभर विविध उपक्रम सुरू होत असतात किंवा साजरे होत असतात। 6 जानेवारीला हा पत्रकार दिन आपण राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा करत असतो। परंतु पत्रकार दिनाच्या निमित्त काहीतरी एक वेगळा उपक्रम तालुक्यामध्ये सुरू करावा आणि त्यामध्ये काय करता येईल असं ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस पत्रकार सुद्धा एक धकाधकीचं जीवन जगत असतात। एखादी बातमी मिळवण्यासाठी दिवस रात्र विसरून ते त्या ठिकाणी कार्यरत असतात आणि बातमीला ही कुठलीही एक ठराविक वेळ नसते। त्यामुळे 24 तास जसं एक प्रशासकीय अधिकाऱ्यांचं कामकाज सुद्धा सुरू असतं तसंच पत्रकार बांधवांचं सुद्धा एक दिवसातलं 24 तासामध्ये त्यांचं ते कार्यरत असतात आणि एक धकाधकी जीवना लाईफस्टाईल आपली जी आहे ते कुठेतरी मेंटेन ठेवणं हे दिवसेंदिवस अवघड जात असतं। त्यामुळे त्यांचे आरोग्य जपण्यासाठी हा आपला तालुक्यामध्ये एक आपण उपक्रम सुरू केलेला आहे आणि तांबाळे सरांनी सांगितलंच की आजचाच दिवस नाही तर येणाऱ्या वर्षभरात कधीही पत्रकार बांधव असतील, त्यांच्या कुटुंबातले सदस्य असतील, त्यांच्यासाठी नेहमीच आरोग्य सेवा देण्यासाठी आपले उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी तत्पर असेल। पत्रकार दिन हा आपण 6 जानेवारी 1882 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी भारतामध्ये दर्पण नावाचं वृत्तपत्र त्या ठिकाणी सुरू केलं आणि मराठी वृत्तपत्राचा त्या ठिकाणी पाया घातला। तर नाव सुद्धा त्याला खूप सुंदर दिलेलं आहे की दर्पण, म्हणजे समाजाचा जो काय आरसा आहे हे दाखवण्याचं काम त्या ठिकाणी पत्रकार करत असतात। आता पत्रकारितेमध्ये एक 2 प्रकार, जगातल्या पत्रकारितेमध्ये 2 प्रकार मानले जातात। एक अँग्लो सॅक्सन पत्रकारिता म्हणजे पाश्चिमात्य पत्रकारिता आहे, तर ती पत्रकारिता ही बातमीला एक क्रयशक्ती म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं। आता कसं आहे की कुठलाही व्यापार उद्यम किंवा धंदा करण्यासाठी एक आपल्याला कुठल्याही गोष्टीची माहिती हवी असते आणि हे माहिती देणारं साधन कुठलं आहे तर हे वृत्तपत्र संस्था ज्या आहेत त्या माहिती देणारं साधन आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, निफाड।